सगळे. तर आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सो आज तरी पण मी माहेरीच आहे आणि आज कशी कशी तयारी करते ती तुम्हाला सांगणार आहे. बिकॉज ना इकडे उपास करतात सॉरी, आपल्या तिकडे उपास करीत नाही. सो पटकन असं आवरून मी आता गजरा वगैरे करते आणि कालच अशी मेहंदी वगैरे काढली. बघू शकता तुम्ही किती छान काढली, मस्त छोटूसंच असं पॅच काढलेला आहे. सो आणि केस पण धुतले जातात, छान आवरायचं आहे पटकन. आणि कुठली साडी वगैरे घालते काय घालते ते तुम्ही बघत राहा. आणि आता मी चालली आहे गजरा करायला. मस्त मोगऱ्याचे फुलं आहे, छोटंसंच गजरा करायचं आहे मला. सो पटकन तसं करते. आणि शिरीषा उठायली आहे, सो तिला पण पटकन असं फ्रेश करून देते. सो बघत राहा. बाय. तर हॅलो, अशी छान मस्त तयारी केली मी. आता मस्त वडाची पूजा करायला चालली आहे. सो कशी करते बघा, हे सगळं ताट वगैरे घेतलं मस्त. आणि कशी दिसते ते पण सांगा, बघत राहा. मला डिलीट नाते एक वेळ जाते ना नाच आमचं यक राहिलं घरी, यक आपलं सोबत. इकडे 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 या 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 या. एक ते पायाचं पान द्या तुळशी आम्ही विसरले कशावर पाहिजे हे पिंडीवर वाहासाठी नाही हो आमच्या पाहुणीला जायचं आहे ना.
कोणाची इच्छा खाल्ला ना थकली फोकस चालला दे दे ना नहीं नहीं गड़बड़ नहीं करना आज क्या करते तर आता वाडाची पूजा झाली. आता चाललो आम्ही मंदिरामध्ये. चला. तेव्हापासून काकू
हे आहे माझ्या आजोबाचं मंदिर. इकडे हनुमानजी आहे आणि इकडे महादेव. ते बाय अगरबत्ती म्हटलं. तर वडाची पूजा करून आले मी आणि आता इतकी भयंकर गरमी झाली की काय सांगू. कारण ना खूप ऊन आहे इकडे आणि तुम्हाला दिसतच असेल मी कशी तयार झाली आहे ते. सो आता पटकन कपडे चेंज करते आणि फराळ करते बिकॉज मग खूप गरम होतं आणि भयंकर असं वाटते कधी काढून फेकते साडी असं झाले. आणि बघा हेच वडाचं झाड आहे, इथेच मी गेलेले होते आणि बघा बायका अजून पण आहेत आणि घराजवळच असल्यामुळे मला जास्त त्रास झालेला नाही. सो पटकन आता कपडे चेंज करते आणि नंतर भेटू. ओके. इकडे दुसऱ्या दिवशी उपास सोडावं लागतं म्हणून मस्त आता पण उसळ केली. ते काय आई वगैरे पण उसळ खात आहे, मी पण उसळ खात आहे. छान. आता मस्त उसळ खाऊन बोलते तुमच्यासोबत. काय मस्त अशी गुळाची पोळी मला खूप आवडते माझ्या आईच्या हातची. सो मस्त आज मी गुळपोळी खाणार आहे. आई झालं कोथिंबीर असं लग्नाच्या आधी केलेले आहे मी. असाच एक अजून जोड आहे, तो मावशीला दिलेला आहे. हे बघा ब्ल्यू शेडमध्ये. घे ना. भाऊजीला दाखवून रागवणार नाही काही काय चाललं. एवढं काय वाव.